रामकृष्ण हरी, राधे राधे. तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल किंवा ट्रेडिंगवरती सेटअपवरती काम करायचं असेल तर एकच रूल फॉलो करायचा. कोणताही सेटअप घ्यायचा आणि कंटिन्यू त्याला 3 महिने 4 महिने रेग्युलर फॉलो करायचा. तो सेटअप बँक निफ्टीमध्ये तो थेट लगेच चालू नाही करायचा. तो करायचा आपल्याला स्टॉकमध्ये स्टॉकमध्ये परत 3 महिने करायचे. 3 महिने 6 महिने टोटल ह्याला जातील. 3-6 महिने गेल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली ह्याचा रिझल्ट बघायला भेटेल. आता मी जे सेटअप करतो 9, 20, 50 हे जे आहेत त्याच्या हिशोबाने मी ट्रेड करतो. मला असं स्टॉकमध्ये पैसे लावल्यानंतर एक काय म्हणतात असं धगधग वाटत नाही. आता जर एखाद्याने पैसे जास्त लावले तर कसं धगधग करतात, असं धगधग वगैरे काहीही वाटत नाही. कारण नॉर्मल स्टॉक आहे. तुम्हाला ज्या प्राईसला विकायचा त्या प्राईसला विकता येतो. जास्त व्हॉलेटाईज नाही, एकदम शांत स्थिर पद्धतीने वरती स्टॉक जाऊ शकतो. आता बघा मी एक ट्रेड घेतला. हा मी एक ट्रेड घेतला आहे. इथं निफ्टीचा चार्ट आहे. निफ्टी फॉलो होत आहे आणि स्टॉक वरती चालला आहे. तर माझं जे मी काय सांगितलं की याच्या खाली गेल्यानंतर आपला एक स्टॉप लॉस द्यायचा. या 20च्या खाली गेल्यानंतर एक स्टॉप लॉस द्यायचा. कारण का तर एक सिस्टमॅटिक प्लॅन. त्यांनी लॉस दिला ओके, प्रॉफिट दिला ओके. जर तुम्ही फक्त लॉस आणि प्रॉफिटच बघत असाल तर सगळ्यात मोठी चूक तुम्ही करताय. त्याच्यामुळं चूक ही झाली नाही पाहिजे. हा एक बिझनेस आहे. आज देणारा उद्या घेणार आहे. आता आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर या मार्केट यार्डमध्ये गेल्यानंतर कसं भाजीपाल्याचे चढवड उतार होतात. कधी आपल्याला महागात भेटते, कधी स्वस्तात भेटते. स्वस्तात भेटल्यानंतर हाय प्राईसला आपण विकतो. कधी 10चे 20 रुपये होतं, 20चे 30 रुपयाला विकतो. 10चे 20-30 रुपये 2 गुणा पैसे काढतो. हे असं सिस्टम आहे. तर आपल्याला रिस्क रिवॉर्ड काय फॉलो करायचं 1:2 1:3. म्हणजे कसं 100 गेले तर 200 आले पाहिजे, 200 टाकले तर 600 आले पाहिजे. असं काही इश्यू केला. नवीन असाल चॅनलला तर मला चॅनलला लाईक कमेंट करा. काही प्रॉब्लेम नाही. आणि मी हळूहळू पद्धतीने स्थिर पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा पद्धतीने ग्रोथ करतो. आत्ता बघा मी फक्त 100 क्वांटिटीने बाय करतो. बरोबर माझ्याकडे कॅपिटल भरपूर आहे. कॅपिटल मी आता वेल्डिंगचं काम करतो म्हटल्यानंतर माझ्याकडे कॅपिटल भरपूर आहे. पण मला आता लगेच तर कॅपिटल लावायचं नाही. का तर पैसा हा पैने कमवला जातो. पैशाला आम्हाला माहिती की एक रॉड झाल्यानंतर डोळ्याची काय हवासना होते. आणि हिथं आम्ही डायरेक्टली का घालू पैसे एवढे लगेच, हा मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी. म्हणून मी पहिले 100 क्वांटिटी घेणं, 3 महिने रेग्युलर फॉलो करणं. 3 महिन्यात मला रिझल्ट भेटणं, 4थ्या महिन्यात 200 क्वांटिटी आणि 6 महिन्यानंतर 200 क्वांटिटी. हे असं माझं एक प्लॅनिंग आहे. तर तुम्हाला बी दिसेल 6 महिन्यानंतर प्लॅनिंग कसे चालतं.